मंडळी, लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस हे स्वप्नरंजनाचे असतात. पण या स्वप्नरंजनाला पहिल्याच दिवशी ग्रहण लागलं तर? बघूया एका सुनेचा तिच्या सासरचा पहिला दिवस त्यांच्यासाठी काय धमाल घेऊन येतोय ते. ये रे, ये इकडे ये. गुड मॉर्निंग सुनबाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ना. अरे एवढा भरलेला चहा. दर दर बस. हे ओंक्या, तू पण घे दर. छान गरम होता हा चहा. पटकन संपला. आमच्याकडे असं हसत खेळत वातावरण असतं. पण बाबा बाबा हा. लग्न छान झालं नाही? अरे छान, एक नंबर झालं लग्न. एक नंबर. वा वा वा. पाहुणे अगदी खुश होते माहितीये. अरे खुश म्हणजे खुश एकदम खुश. नाना, हा, हो हो. आणि रुखवत तर काय कमाल ठेवला होता. अरे एक नंबर रुखवत एक नंबर होतं. नाना, हा. मी जे म्हणतोय तेच म्हणताय, फक्त एक पैसा आवाज वाढवून. माझे वेगळे डायलॉग आहेत नाही का. आमच्याकडे असं हसत खेळत वातावरण असतं. नाना रुखवत जुईलीच्या आईनी आणि मावशीनी केलं अच्छा, होतं. हो का? का? नाही, वा, वा, रुखवत वा. चांगला होता, छान होता रुखवत. हा. पण त्याच्यात सुनबाई ती गुलाबी रंगाची एक करंजी ठेवली होती, हा. ती गंडली होती. हा. मी खाऊन बघितली नाना, हा. तुटेच ना, हा. कडक एकदम. मी चोखून बघितली तर गोडही लागत नव्हती, म्हणजे चवच नव्हती त्याला. ते सारण नाही, काही नाही. रुखवत चांगला, पण गुलाबी करंजी गंडली. हो बाबा, ती करंजी नव्हती, जुईलीच्या आजीची कवळी होती ती. चुकून त्या रुखवताच्या इथे ठेवली होती त्यांनी. मी कवळीच चोखली आहे. हा, बावळट आहे का? सॉरी सॉरी बाबा. नाही, नाही. माफ करा बाबा. सॉरी. अगं. माझा दादा येईल आणि ती कवळी घेऊन जाईल. बाबा सॉरी. अगं, ठीक आहे ठीक आहे. अगं हो, एवढं काय? हरकत नाही. सॉरी काय म्हणतेस? आणि येडा. आमच्यासाठी अगं नेहमीच यांचा वेंधळेपणा. नाहीतर काय? नाही, पण लग्न उत्तम झालं नाही हा, का? उत्तम. अरे वा वा, असं झालं नाही. लोकं सगळे- म्हणत होते लग्न काय झालंय हो, म्हणून. पाहुणे खुश होते आपले. खुश, खुश. जेवण आवडलं सगळ्यांना. हा, आणि श्रीखंड बेताचं गोड होतं, ते बरं झालं मी नाही का? बेताच खाल्लं त्यामुळे मला काही कल्पना नाही. आणि जुईलीकडच्या लोकांनी सुद्धा आपली छान सोय केली. नाही, छान छान सोय अगदी उत्तम केलेली होती. हो. जुईली जुईली ती लग्नात बरं का, ती पांढऱ्या केसांची एक बिंदिया गोस्वामी सारखी दिसणारी एक होती. ती कोण होती का? मृदुलात्या. मृदुल हत्या. नाना, हा. काय विचार? नाही नाही काही नाही, मृदुल आत्या होती ती. हा, तिचा नंबर मिळाला असता. नाना काय? नाही, आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे आगे बढो नावाचा, तर त्यात तिला घेतलं असतं. सकाळी कसं व्यायाम वगैरे आम्ही करतो. नाही 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 नाना, तिला ऍड करायला चाल आणि स्वतः मायनस व्हाल. काय करायचं माझ्या मुलाचा विनोदाचं. खरंच याचा जन्म झाला आणि त्यानंतर व्यंगचित्र हा शब्द जगाला मिळाला. नाना, खरं आहे की रे? आमच्याकडे असं हसत खेळत असतं असं नाही वातावरण. पण एक आहे काही असो, लग्नात खूप मजा आली. हो. आणि संगीतला केवढी मजा आली. हो, हो. काय नाचलोय मी. काय नाचलो होतो मी. आपण हे सुनबाई काय गायली होतीस तू. हो. हा, सुंदर गायली होती ना. हो. रसिका, अप्रतिम आवाज आहे तुझा. आई हो, एवढं. खूप छान गायलात हा तुम्ही. वा. म्हणजे ते गाणं गायलात ना, फेल्युअर रे क्षण माझे, फेल्युअर रे वा वा. छान ना. नाही ग, फेल्युअर रे क्षण असं नाही येते. फुलले रे क्षण माझे. असं आहे. असं आहे ते. सॉरी आहे. नाही, नाही, चुकलं. ठीक आहे, हरकत एवढं- नाही अगं. तिला नसेल. नाही नाही, तिला तेच नाही. म्हणजे सॉरी. तुझ्या पिढीचं नसेलच ना ते गाणं. हा. आमच्या पिढीतलं गाणं, भावगीत म्हणजे माझ्या आवडीची. हो. श्रीधर फडकेंचं संगीत, वा, नितीन आखवे नितीन आखवेंनी लिहिलंय. हो, फार हो. सुंदर गाणं. आणि आशा ताईंचा आवाज. हो ना. सुंदर. हो, हो. हा. आमच्या कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला हेच तर गाणं गायली होती. हा. फेल्युअर रे क्षण माझे. मला तेव्हाच कळायला पाहिजे होतं, संसाराची हिंट आहे ही. फेल्युअर रे. वा 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 वा.
ट्रॅकवर आले जुईली, बाबा, ट्रॅकवर पाहिलंच आले. ना ऐकतं पोलीस दिलंस त्यांच्या हातात आता आयुष्यभर ऐकवत बसणार आहेत. ए सुनबाई सुनबाई चौगुलांच्या घरात आहे असं ओंजळीत नाही हसायचं बेंबीच्या देठा वाचून हसायचं ए! पाणी घ्या. नाही, नाही. पाणी घ्या. हरकत नाही, मी पाणी हवं अरे, का? सुनबाईला सांगतोय मी ते पाणी. एकदम असा मस्त मोठ्याने हसायचं आरामात सांगा. नाही, आणि ओके माई ओके हो नाना आजोबा हो आमच्या घरात असं वातावरण नेहमी असतं हसत खेळत कळलं का हो. तू तुझ्या माहेरी कसं वागतेस तसं इथे वागायचं काय रे एकदम हसत खेळत जबडात ताणून हसायचं कळलं का? अरे कसं आहे आयुष्य एकच आहे आपल्याला टिपिकल सुनांना कसं वागवतात तसं आमच्या घरात कुणालाच वागवलं जात नाही नाही. ही जी नवसासू आहे नवं सासू काय आता? कालपासून नवसासू नाही का तू झाली बरोबर ही सून आणि तू सासू तू मला सांग तू जेव्हा सून म्हणून या घरात आलीस लगेच ऍडजस्ट केलं की नाही तुला मी अगदी अगदी नाही? म्हणजे तुला सांगते जुईली पहिला दिवस होता माझा तेव्हाच मला नानांनी सांगितलं की कालपर्यंत तू तुझ्या माहेरी होतीस आणि आज तू तुझ्या दुसऱ्या माहेरी आली असं समज. दुसरं माहेर नाही अगदी पटकन मला आपलंसं करून घेतलं हो. या घराने त्यामुळे मी तुला तेच सांगेन आपलं घर आहे आम्ही सगळे तुझीच माणसं ते लक्षात घे हो आणि जुईली वा वा मी तुझी सासू नाही आ म्हणजे सासू असले ना तरी तू मला आई तू मला मैत्रीणच समज. आई जॉली ए, आई जॉली स्वभावाच्या आहेत ना अच्छा आई खूपच तुम्ही सगळेच खूप छान आहात किती समजून घेता एकमेकांना मी तुला बोललो नव्हतो का आधी जुईली आमच्या घरात कोणीही ऑर्थोडॉक्स नाहीये नाही, सगळे नाही. पुढारलेल्या विचारांचे आहेत. काय नाना? अरे म्हणजे नाना तर काय? म्हणजे सगळ्यात पुढे अरे आमचे पूर्वज म्हणजे माझे आजोबा सुद्धा ऑर्थोपेडिक स्वभावाचे होते नाना. ऑर्थोडॉक्स नाना हे राहू होते, द्या, हा, राहू एकदम, द्या. हा. पुढं आता आपण बघ, ते काही नाही आपलं ठरलंय ना तू माहेरी जशी वागतेस तसंच माझ्याशी वागायचं मला सांग माहेरी आजोबांना काय म्हणून हाक मारतेस तुम्ही हे जे सगळं बोलताय ते खरंच असं खरं म्हणजे काय खोटं बोलतोय काय आत्तापासून सुरुवात माहेरी आजोबांना काय म्हणून हाक मारतेस माहेरी आजोबांना मी पपलू बुड्डा म्हणते तुम्हाला मी आजपासून टकलू बुड्डा म्हणू काय ए बच्ची कैसा आहे पब्लिक लोक आणि आई तुम्हाला मी ना रस्सू म्हणते रस्सू ए मेरा हस्बंड एकदम हाडी ब्रो आणि मी तुम्हाला ना ढापणा म्हणते ए तुम्ही ना एकदम आईच्या गावात आणि बाराच्या बावात आहे ना पब्लिक क्या बोलती पब्लिक बोले तो तकलीफ तुम्हीच बोलले माहेर सारखं वाघ बोल मी बोलले हे ते वेगळं आहे वेगळं आहे थेट घुसलंय हृदयात थेट घुसलंय हेच बोलणं हे चांगलं आहे मला आवडलंय हे तू हे मला आवडलंय अरे आपल्या घरात काहीतरी नवीन आलं मगाशी मला काय म्हणालीस तू काहीतरी वंटो काय ते? बंटाय, बंटाय बंटाय. बंटाय शब्द मला आवडलेला बंटाय? आहे तू मला बंटाय म्हणायचं मी तुला संटाय म्हणू ओके नाना, काय हे? थांबा जरा नवी नवरी आहे तिला थोडं ऍडजस्ट करावं लागेल हे बघ आपण दोघे एकमेकांशी आता असंच वागायचं हाँ मैं तेरे को ना वंटाईच बोलेगी बंटाय, बंटाय. आणि मी तुला रस्सू नाही म्हणणार मी तुला ना वच्ची म्हणणार वच्ची. वच्ची क्या बोलते वच्ची बाजी लेके आई क्या वच्ची ये बात तुम्ही बोललात माहेरी जसं वागते बोलते म्हणून मी बोलले तू तुझ्या माहेरी तुझ्या आईला वच्छी असं म्हणतेस बच्ची नाही मी माझ्या आईला बच्ची म्हणते बच्ची बच्ची. आणि माझा बाबा आहे ना त्याला मी लाळ गोट्या असं म्हणते तू तुझ्या वडिलांना लाळगुट्या म्हणतेस लाळगुट्या अरे हा हबी मी माझ्या भावाला ना लाल गोट्या म्हणते तो कामावर ना येतो ना तो मी गॅलरीत उभी राहते आणि वरून हाक मारते ए लाल गोट्या बॉस के सामने लाल गोट्या आया क्या तू अरे ए बीबी के सामने शेपूट घालणारा डरपा आवडलं मला मग माझा बाबा आहे ना मला खालून वर बोलतो ए दाल भात लोणचा कोण नाही कोणचा दाल भात लोणचा कोण नाही कोणचा ए थोडा
बडा धमाका आया रे मे आणि मग बाबा वर येतो आम्ही लय मज्जा हे करतो जबरदस्त हे मला आवडलं हे ये. कुठलं गाणं कुठलं ते झिंग. दाल भात लोणचं नाना. ए, लाल भात लोणचा कोण- लाल- कोण- ना, ना, ना. हे, मी पण करू शकतो असं नाही. हे 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 दाल भात लोणचं हे, टाटा मे मेरे कोशिंबीर तू आली या मैतीला रणबीर अरे जम गया रे. हळूहळू जमेल तुला वच्ची, हळूहळू जमेल नाही नाही अरे हे जबरदस्त हे मला अरे. सॉलिड आवडलं नाही हे जमेल त्याला अरे ऐक ना आयुष्यात काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं या क्या घरात बोलताय? आयुष्यपत सांगतो हे ना फक्त नाना 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 दिवसभर नाना नाना एवढ्याच बोलतात आज कसं काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय नवीन ऐकायला मिळतंय या घरात क्या बोलताय ये म्हणताय? जबरदस्त है भाई कैसा है रे तू कैसा फील हो रहा है तेरे को मेरे को देखना एकदम ऐसा सन टाइम में वन टाइम फील हो रहा है मतलब आईच्या गावात लावले 12 गुलाब अगं, हे? अरे मला सांगते यो यो कसं करतो यो कसं ये करतो देख ना काय? ऐसा करणे. ओंक्या हा सगळं काय प्रकार आहे अरे मला नाही माहिती आहे ही कुठल्या भाषेत बोलते मुलगी? अगं मला नाही माहिती मलाच धक्का बसलाय माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे काय तिला समजावं कसं बोलते ती मी काय समजावू ते बघा. समजा. ते बघा ते बघा अरे ना ओंक्या अरे अख्खं आयुष्य काढायचं तिच्या बरोबर तुला अरे मला अरे ऐसा तुमच्या त्यानं काही होणारच नाही मीच बघते काय नाना ना 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 नाना, काय कर कसले हातवारी करताय तुम्ही ना ना हे थांबवा हे असं चुकीचं वाटतंय अरे हे सॉलिड आहे हे ना- ना- अरे आयुष्यात हे पहिल्यांदा ऐकतोय मी काहीतरी नाना नाना. जरा थांबा मला बोलायचं तुम्ही बसा इथे इथे ना बसा बसा जबरदस्त ना बस आहे. तुम्ही बसा बोल बोल तू बोल सुनबाई हे बघ हा बोल ना वच्ची क्या बात है. इकडे इकडे बाळा हे बघ बाळा हे बस, तू अशा भाषेत नाही बोलायचं बाळा अरे पण वच्ची मी असंच बोलते हे बघ आपण कांद्या पोह्याचा कार्यक्रम केला होता तुमच्या दोघांचा तेव्हा किती गोड बोलत होतीस तसं बोल ना अरे बच्ची ते तशी भाषा नाहीच आहे माझी अशीच भाषा आहे माझी म्हणजे असं काय माझ्या आईने ना मला आहे ना असा समजावून देऊन जाऊन असा पाठवलेला म्हणजे फुल तालीम घेतलेली माझी हा. आणि मला नाही आवडत गुलगुलीत बोलायला मला आहे ना दम घुटतो माझा हे म्हणता तुला सांगते मी याच्यामुळे माझे ना लय लग्न मोडली आहेत मला येतच नाही ना स्थल पण तुमच्या घरामध्ये आपल्याला असा चिल मध्ये वागायला दिला माहेर सारखं बोलायला दिला एकदम वाटतंय अरे मला बस काय? लय भारी वाटतंय आणि मी काय बोलते हा, वांटा हा. आपला ना लुक्का पंटर नावाचा ग्रुप आहे काय काय नाव काय लुक्का पंटर लुक्का पंटर आम्ही मला रॅप आवडलं करतो रॅप करतो आम्ही रॅप म्हणजे कसं काय ते अरे ते नाही का असतात हा, ते पटापटा बोलतात ते. त्याला हा, हा. रॅप म्हणतात हो. आणि आमच्या ग्रुपमध्ये ना माझे पंटर पण आहेत हा, अभि आणि माझ्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे माहिती हा, आहे MC वांडा आहे कांबरी सावत्या आहे पम्या द चूप बसे आहे आणि सावत्या द बडबड्या आहे आणि दत्तू द दाढी पण आहे हा का हा. म्हणजे आम्ही ना एक ग्रुप करून आहे ना असं शोज वगैरे घेतो काय सांगतो इंटरेस्टिंग आहे म्हणजे काय हे मी काय बोलते वाटताय हा, बोल ना, हे वांटो. तुला लुक्का पंटर ग्रुप मध्ये ऍड करू काय मला व्हायचंय ऍड व्हायचंय मला बाई जुईली हा, बोल ना अभि. अगदी नको बोलूस मला म्हणजे पण बोल पण मी तुला सांगतोय ही भाषा आमच्या घरात नाही चालणार अरे चलेगा ना 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 कौन बोलता नहीं हमारे का चलेगा भाषा ना ही भाषा पण हम नाही लोग का चालणार भाषा आहे नाना समजा अरे आज बऱ्याच दिवसांनी आपल्या घरात काहीतरी नवीन गोष्ट आलेली आहे मला चालणार आहे काही नाना. प्रॉब्लेम नाहीये नाही नाही हे बरोबर आहे एक मिनिट तू मला सांग तुझा तो रॅप आहे रॅप हा, हा. रॅप कसा म्हणजे काय प्रकार कसा करता आम्ही रॅप करतो गाणं गातो आणि बीट बॉक्सिंग पण करतो काय 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 करता काय ते बीट बॉक्सिंग म्हणजे कसं असतं ते बीट बॉक्सिंग म्हणजे तोंडाने म्युझिक वाजवायचं हा म्हणजे म्हणजे मला जमेल मला अरे जमेल जमेल ना तू करून तर बघ ना बनताय बुचकुन पचकुन बुचकुन पचकुन बुचकुन टाकचून टाकचून तुकचून नाना जमलंय टाकचून टुकचून असं काहीतरी बोलताय नाही नाही त्यांना जमेल ना तू कर बनताय बुचकुन पाचकुन दसकुन पाचकुन बुकसुन पाचकुन बुकसुन पाचकुन परब की शिवाली की शादी हो गई दिवाली बुचकुन पाचकुन बुकसुन पाचकुन शिवाली शादी करके हो जाएगी चौगुली बुचकुन पाचकुन हे काय आहे? शादी विधि हो जाएगी बुचकुन बच्चे बिच्चे हो जाएंगे बुचकुन पाचकुन शादी विधि हो जाएगी बच्चे बिच्चे हो जाएंगे बच्ची और लाल गोटा देखते रह जाएंगे बुचकुन पाचकुन चुकचुन पाचकुन बुचकुन पाचकुन बुकसुन बच्ची म्हणाली पाचकुन तुला. क्या बोलती है पब्लिक ये बनताय की पब्लिक बोला ना तकलीफ पाचकुन चल 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 हटा सावन के घटा हवा दे
पाचकून तुम्ही मी काय काही का मी मनाला मी येईल. मी गाणं म्हणू हे, नको नाना हे, तू बुचकून पाचकून म्हण ना मैं है एक मातारा है 80 वर्ष का वय मेरा है मेरा नाम है चौगुले है मेरा गांव है चिपळूणले पाचकुन भुचकुन पाचकुन पिंचकुन पाचकुन भुचकुन पाचकुन पोस्ट में मैंने जॉब किया भुचकुन पाचकुन असिस्टेंट क्लर्क करके मी पोस्टात होतो भुचकुन पाचकुन असिस्टंट क्लर्क म्हणून केला आयुष्यात एक पैसा खाल्ला नाही एवढी वर्ष जॉब केला औरंगाबादला 7 वर्ष होतो माझ्या हाताखाली 9 जण होते 3 प्रमोशन्स घेतले शेवटी पोस्ट मास्टर म्हणून रिटायर्ड झालो आता आयुष्यभर आराम चाललाय माझा नाना आता जवळजवळ गप्पा झाल्या काय करताय नाना अरे असं नाही अरे मजा आली रे मला अरे मला सॉलिड मजा रे अरे कैसा लग रहा है रे बंटाय देख बनता है अपना स्टाइल अलग है बोले तो यही अपनी झलक है हे मला आवडलंय नाना हा? नाना तुम्हाला कळतंय का तिला समजावा ना जरा नाचसुनीची भाषा काय तुम्ही खडसावायला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात सामील होताय अरे कसली नाचुण्याची भाषा आणि कसलं काय बोलतोयस तू अरे आपल्या घरात बऱ्याच वर्षांनी काहीतरी नवीन गोष्ट आली आहे ना. ती स्वीकारायला नको का मला सांग किती वर्ष त्या सुरकुत्यांमध्ये अडकून राहणार आणि कसले रे संस्कार आणि कसले ती कल्चर बिल्चरच्या गोष्टी तुम्ही करता अहो पण नाना अरे आपलं तिचं पण एक कल्चर आहे आपलं पण एक कल्चर आहे नाना पण लग्नानंतर तेच सांगतेय ना तिची भाषा तिची संस्कृती आपली संस्कृती यात फरक अरे आहे कुठे फरक आहे ठीक आहे तिचे 4 शब्द ते आपण घ्यायचे आपले 4 शब्द तिला द्यायचे झालं असं. तिची भाषा आपली भाषा मिक्स होऊन वेगळीच भाषा निर्माण झाली काय फरक पडतो मला सांग सासरची भाषा फायनल असं काही अंतिम सत्य असतं का कधी अरे कल्चर आहे ते दोघांचं कल्चर एकत्र येऊन वेगळंच कल्चर ते निर्माण झालं तर आयुष्य जगायला किती मजा येईल मला सांग हो की नाही हे मला हे जबरदस्त आवडलेलं आहे कळलं का तुला मला एक सांग आमचा एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे कळलं का थकलेले चिपाड नावाचा नाना त्यांचं स्नेह संमेलन आहे त्या स्नेह संमेलनात कॉन्ट्रॅक्ट शो घेशील का रातचा बनता तेरे लिए कुछ भी अभी मैसेज करती हूँ ग्रुप पे बुलाती हूँ अपने पंटर लोग को हा आगे हे कोण आहेत ये अपना पंटर लोग अरे हे- है श्रमेश और ये दत्तू अरे बाप रे कावळा आणि पोपट यांच्या प्रेमातून झालाय की काय हा नाना नाना ए पब्लिक लोग पब्लिक लोग पब्लिक आहे बोल ना बा शो मिळालाय हा, हा. बरं शो आहे ज्येष्ठ नागरिकांचा तर त्याच्यावर तुम्हाला एक रॅप तयार करायचा आहे Yes, yes, तुम्ही yes. तयार करू शकता का चलो स्टार्ट करूया मग आता बघा मजा बघा नाना. भागो बस. आता एक इकडे तू इकडे नाना. नाही इकडे ये आता तुम्ही तिघांनी ते बूट बॉक्सिंग करायचंय Beat बूट boxing, beat boxing. बीट बॉक्सिंग करायचंय चला असं करा हवा हा, हा. तुम्हाला मागे आवाज अच्छा रेडी या काय काय चिकन काका बुचिकान काचकान काय बोलतोय बुचकन पाचकन कुठे आलोय आज कुठे आलोय आज जोईलीच्या घरी शो मिळाले मला जोईलीच्या दारी दाराला लावलंय तोरण जेवायला गेलंय गरम भात वरण बापरे अरे मस्त जुळवला ह्याने वा. तूप वाढ गाडा हो आणि गावाला जा अरे जाडा नाही जाडी हो असं हिला सांग गावाला जाई खाईन आंबे गावाला जाई खाईन आंबे कोकणातले रस्ते लंबे मी आहे 80 वर्षाचा म्हातारा धुचकून पाचकून धुचकून पाचकून नाव माझं आहे चौगुले गाव माझं होतं चिपळूणले धुचकून पाचकून कारकून होतो मी पोस्टात 38 वर्ष नोकरी गेली एक पैसा खाल्ला नाही मी औरंगाबादला होतो मी 9 वर्ष 9 जण हाताखाली होती त्यांना खाऊ दिला नाही पैसा मी सुद्धा खाल्ला नाही म्हणलं नाही पैसा नाही खायचा प्रामाणिकपणे काम केलं आयुष्यभर जो काही PF मिळाला त्या